ती एक अतिशय सुंदर अशी तरुणी होती, ती एक मॉडेल होती, ती एक डॉक्टर होती. ती एका तरुणावरती जीवापाड प्रेम करत होती. पण एक दिवस असा आला, की तिनंच त्या तरुणाला चाकून रक्तबंबाळ केलं आणि त्याचा रक्ताळलेला व्हिडिओ बनवलेला होता. तो Instagramवरती शेअर केलेला होता आणि ज्याच्यावरती जीवापाड प्रेम केलं होतं, त्याचाच जीव घेतलेला होता. ही आहे तामी आनंदन. ही मूळची आहे भारतीय, परंतु मलेशियामध्ये राहते. कदाचित तिचे पूर्वज वगैरे जे आहेत ते तिकडे गेलेले असतील. तर अशा पद्धतीची ही तामी मलेशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेते आहे आणि हे करत असतानाच तिनं मॉडेलिंग सुरू केलं होतं. आता कसं आहे, तू दिसायला चांगली आहे, दिसायला सुंदर आहेस, मग तू मॉडेलिंग का करत नाही वगैरे असं कोणीतरी काड्या केल्या आणि त्याच्यानंतर तिच्या मनातही तो विचार आला आणि त्यानंतर तिनं मॉडेलिंग सुरू केलं होतं. आणि हळूहळू एका बाजूला वैद्यकीय शिक्षण, दुसऱ्या बाजूला मॉडेलिंग हे सगळं चालू होतं. पण मॉडेलिंगच्या क्षेत्रामध्ये तिला जास्त प्रसिद्धी मिळायला लागली, जास्त नाव मिळायला लागलं, चांगली ओळख तिची झालेली होती. आणि त्याच्यानंतर मग तिनं पूर्ण वेळ या मॉडेलिंगवरती लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली होती. तर अशा पद्धतीने हिचं करिअर चाललेलं होतं. आता अनेक प्रोजेक्ट तिला मिळत होते, त्याच्यावरती ती काम करत होती आणि या कामासाठी मग अनेक इव्हेंटमध्ये तिला जायला लागायचं, अनेक पार्ट्यांमध्ये जायला लागायचं, अनेक कार्यक्रमांमध्ये जायला लागायचं. नवीन नवीन लोकांना ती भेटायची आणि त्याच्यातनं तिची ओळख वाढत होती. ओळख वाढली की काम वाढत होतं, काम वाढलं की पैसा मिळत होता, प्रसिद्धी मिळत होती, सगळं काही तिथं मिळत होतं. अशा पद्धतीनं सगळं चाललेलं होतं. आता साधारणपणे 2021 साल होतं, म्हणजे साधारण 3 वर्षापूर्वी. ही जी घटना घडली त्याच्या आधी 3 वर्षापूर्वी 2021मध्ये ही जी तामी आहे, ती तामी एका मॉडेलिंग इव्हेंटमध्ये आलेली होती. आता त्यावेळेस त्या ठिकाणी एक फोटोग्राफर फोटो काढत होता. त्याचं नाव होतं गोशिगन विनेश्वरन. आता म्हणजे गोशिगन नावाचा एक प्रसिद्ध तो असा तरुण होता आणि फोटोग्राफर होता आणि त्यानं अनेक मॉडेलचे फोटो वगैरे काढलेले होते आणि त्या मॉडेल ज्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या होत्या. आणि आता तामीसुद्धा मॉडेल होती. तिलासुद्धा आता प्रत्येकाला पुढे जाण्याची, यश मिळवण्याची इच्छा असतेच आणि त्याच्यामुळे मग हा फोटोग्राफर आहे त्याचा आपल्याला फायदा होईल आणि त्याच्यामुळे मग तिनं त्याच्याबरोबर बोलाचाली सुरू केली. त्यानं तिच्याबरोबर बोलाचाली सुरू केल्या. त्याच्याकडं स्किल होतं, हिच्याकडं स्किल होतं आणि दोघंही तरुण होते. आणि मग त्यानंतर दोघंही एकमेकांना भेटायला लागले. दोघांच्यात चांगली मैत्री झाली. मग तो तिला आवडायला लागला, ती त्याला आवडायला लागली. आवडाआवडी सुरू झाली. त्याच्यानंतर यांच्यातले अत्यंत जवळचे संबंध सुरू झाले आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये भाद्रपदीमध्ये ते राहायला लागले होते. दोघं एकत्र राहत होते आणि असं 2-3 वर्ष यांचं चाललेलं होतं. सगळं काही सुरळीत होतं. तो तिचं काम करतो, त्याचं काम करत होता, ती तिचं काम करत होती. आणि ही तरुणी जी आहे तिचं मात्र त्या तरुणावरती प्रचंड आणि जीवापाड प्रेम होतं. अगदी मनापासून, काळजापासून, हृदयापासून आणि कशापासून पण ती त्याच्यावरती प्रेम करत होती. पण अतिप्रेम झालं की दुरावा निर्माण होतो. त्याच पद्धतीनं आता त्याचा धंदा जो होता तो होता मॉडेलचे फोटो काढायचा. त्याच्यामुळे त्याच्याभोवती सतत त्या पोरींचा गराडा असायचा आणि सतत पोरींचे फोन यायचे. हा त्यांच्या संपर्कात, त्या ह्यांच्या संपर्कात, अशा पद्धतीनं सगळं चाललेलं असायचं. त्याच्यामुळे याला घरी यायला उशीर व्हायचा आणि घरी यायला उशीर झाला की हिला असं वाटायला लागलं, त्या तामीला असं वाटायला लागलं की याचं अनेक मुलींबरोबर अफेअर आहे, इतर महिलेबरोबर मुलींबरोबर याचे संबंध आहेत, असा संशय तिला यायला लागला. आणि हळूहळू आता तिला जेलसी वाटायला लागली. दोघांच्यामध्ये वाद व्हायला लागले. त्यानंतर आपला प्रियकर आपल्यापासून दूर जातोय असं तिला वाटत होतं आणि याचं प्रेम आपल्याबद्दलचं पातळ होतं आहे, माया पातळ होते आहे असं तिला वाटत होतं. आणि गोशिगन जो आहे तो त्याच्या कामाबद्दल सांगायचा की माझं कामच असं आहे, मला फोन येणारच आहे, त्यांचेच फोटो काढायचे आहेत, असं तसं तो तिला समजावत होता. पण हिच्या मनातला संशय मात्र काही कमी होत नव्हता. तिच्या मनातल्या संशयाचा किडा मात्र वळवळ करतच होता आणि वाद वाढतच होता, भांडणं होतच होती. अशा पद्धतीनं चाललं होतं. पण याच्यामधून कुणी स्वप्नातही विचार केला नसेल अशा पद्धतीची घटना घडलेली होती. तारीख आहे 12 मार्च 2024. या दिवशी गोशिगन जो आहे तो सकाळी साधारण 5-6 वाजता रात्रीच्या रात्रपाळीच्या कामावरून घरी आला होता.
म्हणजे आता त्याचं काय ते फोटो काढणं वगैरे तो आणि त्या सगळ्या मॉडेलमध्ये आणि रात्रीचा उशीर झाला आहे सकाळी म्हणजे 5-6 वाजता तो आला घरी. घरी आल्यानंतर आता हिनं त्याच्याबरोबर भांडण काढायला सुरुवात केली. एवढा उशीर का झाला वगैरे वगैरे. आता या प्रियकरानं तिच्याकडे बोलण्याकडे दुर्लक्ष वगैरे केलं. म्हणलं याचं रोजचंच आहे, त्याच्यामुळे त्याच्या कामाला लागला. त्यानं त्याचं आवरण वगैरे केलं आणि त्याला आता झोपायची म्हणजे डोळ्यावरती धुंदी आलेली होती, झोपायचं होतं त्याला. पण ती मात्र त्याच्याबरोबर वाद घालत होती आणि तिला त्याचं उत्तर पाहिजे होतं. हा काय उत्तर देत नव्हता आणि रात्रभर हा त्या मॉडेलबरोबरती काम करून करून थकलेला होता आणि त्यामुळे त्याला झोपायचं होतं, त्याला आरामाची गरज होती. हिला मात्र त्याच्या उत्तराची गरज होती आणि हा काय उत्तरं देत नव्हता. ती मात्र संतापलेली होती आणि मग तिनं रागाच्या भरामध्ये किचनमध्ये ठेवलेला चाकू जो आहे तो चाकू उचलला आणि रागारागानं आली आणि बेसावध असलेल्या प्रियकराचं मनगट कापलं. आता मनगट कापल्यावरती त्यातनं रक्ताची धार यायला लागली. तो आरडाओरडा करायला लागला. यानंतर हिनं त्याच्या हातावरती आणि मांडीवरती सुद्धा वार केले होते आणि त्याच्यामुळे प्रचंड रक्तस्राव व्हायला लागला होता. अशा पद्धतीनं ती प्रेयसी त्या तरुणाला मारण्याचा प्रयत्न करत होते आणि हा आधीच तर धुंदीमध्ये होता, त्याला झोप येत होती. त्याच्यामध्ये ही अशी वैतागलेली होती आणि तिनं त्याला जखमी केलं आहे, रक्तबंबाळ केलेलं आहे. हे सगळं चाललेलं असताना त्या ठिकाणी तामीचा एक मित्र आहे, तो मित्र त्यांच्या घरी आलेला होता. सकाळी सकाळी तो मित्र आल्यानंतर त्यानं बघितलं तर इथं ही तामी जी आहे त्याला त्या चाकूनं मारते आहे. तो रक्तबंबाळ होऊन पडलेला आहे आणि आता त्यानंतर तो मित्र तिथून जायला निघाला. त्यावेळेस या तामीनं त्याला पण सांगितलं की हे बघ, हे कॅमेरा घे आणि किंवा ते मोबाईल घे आणि तो फोटो काढ, व्हिडिओ काढ. आता त्यावेळेस त्या मित्रानं नकार दिल्यानंतर म्हटली ह्याची जी अवस्था केली ती तुझी अवस्था करेल, पटकन घे आणि व्हिडिओ काढ. त्याच्यानंतर मग त्या मुलानं तो गोशीगन जो आहे त्याचा रक्तानं माखलेला जो अवस्थेमधला व्हिडिओ जो आहे तो काढायला सुरुवात केली आणि यावेळेस तो गोशीगन जो आहे, तो प्रियकर जो आहे, तो त्या प्रेयसीकडे भीक मागत होता, दयेची भीक मागत होता आणि ही जी तामी आहे ती तामी तशीच तिथं उभी होती, तमाशा बघत होती, त्याचं धडपड पडफड पडपड बघत होते. आणि नंतर आता काही वेळानं प्रचंड रक्तस्राव झाला आहे, पण काही वेळानं आता हिला त्याची दया यायला लागली. अरे काही झालं तरी आपल्याला 3 वर्ष झालं आपण एकत्र आहोत, 2-3 वर्ष आणि हा प्रियकर आहे, प्रेयसी आहे वगैरे वगैरे असं तिला वाटायला लागलं. आणि त्याच्यानंतर मग तिनं त्याच्या हाताला आणि पायाला पट्ट्या बांधल्या तरी त्याच्यातनं ती आता खोलवर जखमा झालेल्या होत्या, त्याच्यामुळं त्या ठिकाणी रक्तस्राव काय थांबत नव्हता. तर आता मात्र ती प्रचंड घाबरली की हे मरतं की काय. त्याच्यामुळे मग ती जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. तिथं त्यांनी तपासलं, म्हटली याची प्रकृती चिंताजनक आहे, त्या काही म्हणजे अत्यंत क्रिटिकल परिस्थिती आहे, त्यामुळे तुम्ही पुढच्या हॉस्पिटलमध्ये जाऊ द्या. त्याच्यानंतर मग तिथून त्याला बाहेर काढलं आणि सायबर जया नावाचं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये ती घेऊन गेली. पण ज्या ठिकाणी घटना घडली तिथून ते हॉस्पिटल प्रचंड दूर होतं आणि या वेळामध्ये त्याचा प्रचंड रक्तस्राव झालेला होता आणि त्याच अवस्थेमध्ये मग त्याला त्या ठिकाणी भरती करण्यात आलं होतं आणि साधारणपणे अर्धा तास पाऊण तास त्याच्यावरती उपचार झाले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आता इकडं उपचार चाललेले होते आणि तिकडं तामी जी आहे ती तामी प्रचंड घाबरली होती की याचं काय होतं सांगता येत नाही, आपल्याला पकडलं जाईल वगैरे वगैरे. आणि त्याच्यामुळे मग तिनं त्या प्रियकराला तसंच त्याचं चाललं होतं ते तसंच ठेवून त्याला सोडलं आतमध्ये आणि तिथून हॉस्पिटलमधून गुपचूपच ती निघून आली आणि त्याच परिसरामध्ये लपून बसली. आता इकडं दवाखान्यामध्ये त्या डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण त्याचा मृत्यू झाला होता. मृत्यू झाल्यानंतर मग तिथली जी नर्स आहे, त्या दवाखान्यातली जी नर्स आहे, तर तिनं म्हणजे क्वाला लांगट नावाचा जिल्हा आहे त्या ठिकाणच्या पोलिसांना त्या नर्सने फोन केला. तिनं सांगितलं की मी सायबर जया हॉस्पिटलमधील स्टाफ मेंबर बोलते आहे आणि सकाळी साधारण 7च्या सुमारास एक मुलगी रक्तानं माखलेल्या एका तरुणाला रुग्णालयामध्ये घेऊन आलेली होती आणि त्या मुलाची प्रकृती अत्यंत नाजूक होती, त्याच्यावरती जखमा वगैरे झालेल्या होत्या आणि सगळीकडून रक्त वाहत होतं आणि रुग्णालयात आल्यानंतर त्याला ताबडतोब ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं होतं आणि डॉक्टरांनी त्याच्या शरीरातून होणारा रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला CPR वगैरे असं जे काही उपाय करता येईल ते सगळे केलेले होते आणि टीमनं वाचवण्याचा प्रयत्न केला होता, पण सगळे प्रयत्न फेल गेले आणि त्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे. आता हे तिनं सांगितलं आणि जी तरुणी त्याला घेऊन आली होती ती तरुणी मात्र गायब झालेली आहे अशी माहिती दिल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी आले आणि मग चौकशीला सुरुवात होते. हा तरुण कोण आहे, ती तरुणी कोण होती, तिला म्हणजे हे सगळं प्रकरण काय होतं. आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी जे रजिस्टर होतं त्या रजिस्टरमध्ये त्याचं नाव दिलेलं होतं, त्यामुळे मग ते नाव पोलिसांना नाव मिळालं गोशीगन
त्यानंतर मग त्या आधारे पोलिसांनी त्या घरच्यांपर्यंत पोहोचले, त्या आईवडिलांपर्यंत पोहोचले. त्यावेळेस मग कळलं की हा छायाचित्रकार आहे. आणि नंतर आता याच्यासमोर काय घडलेलं असेल, तर मग आईवडिलांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की ते तामीबरोबर तो रिलेशनशिपमध्ये होता, तर तिलाच माहिती असेल नक्की काय घडलं होतं. आणि ज्यावेळेस पोलिसांनी तामी हिचा इंस्टाग्राम बघितला, त्यावेळेस त्याच्यावरती एक व्हिडिओ पोस्ट झालेला होता, ज्याच्यामध्ये गोशीगन दिसत होता, तो रक्तानं माखलेला होता. शेजारी बाजूला त्याच्या तो मदतीची भीक मागत होता आणि तामी त्याच्या शेजारी चाकू घेऊन उभी होती आणि एक तरुण व्हिडिओ काढतो आहे, अशा पद्धतीनं त्या व्हिडिओ दिसत होतं. त्यामुळे पोलीस तात्काळ कामाला लागले आणि त्या तामी कुठं आहे काय आहे हिचा शोध घ्यायला सुरुवात केली. आता रिलेशनशिपमध्ये होतं हे माहिती होतं, त्यामुळे ते घरापर्यंत पोहोचले. बाबा हे कुठं राहत होते, त्या घरी पोहोचले, तिथं काही ती नव्हती. आता मग ती गायब झाली, याचा अर्थ काहीतरी आता खबडबड दिसतंय. त्याच्यानंतर मग पोलिसांनी विचार केला की ती हॉस्पिटलपासून किती अंतरावरती गेली असेल, किती दूर गेली असेल, कदाचित त्या परिसरामध्ये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिची शोध मोहीम हाती घेतली आणि साधारण 4 तासामध्ये त्याच परिसरामध्ये तिला पोलिसांनी शोधलं आणि ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर मग मला माहीत नाही, मला म्हणजे आपण त्यातले नाही, मी त्यातली नाही, अशा पद्धतीनं ती सांगण्याचा प्रयत्न करत होता की मी हत्या केली नाही वगैरे. पण त्याचा व्हिडिओ आलेला होता. त्यानंतर तिनंच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं, ती पळून गेलेली होती आणि त्यामुळे मग अखेर शेवटी तिनं कबूल केलं आणि पोलिसांनी तिला ताब्यात घेतलेलं होतं. आता नंतर मग कोर्टामध्ये केस वगैरे उभी राहिली. त्यावेळेस त्या तामीच्या वकिलांनी सांगितलं की तिला बायपोलर डिसऑर्डर नावाचा आजार आहे आणि त्याच्यामुळे ती मानसिक रुग्ण आहे आणि अशा पद्धतीनं सांगून तिला वाचवण्याचा प्रयत्नसुद्धा त्यांनी केलेला होता. पण कोर्टानं हे सगळे दावे फेटाळून लावले होते आणि तिला दोषी ठरवले आणि तिला जेलमध्ये टाकलेलं आहे. आता याच्यावरती खटला वगैरे चाललेला आहे. आता या सगळ्यामध्ये सोशल मीडियावरती प्रसिद्धी मिळवण्यासाठी या बाईनं तो व्हिडिओ वगैरे बनवलेला होता आणि स्वतःच लीक केलेला होता, अशी सुद्धा माहिती समोर येते. तर अशा पद्धतीची ही एक मॉडेल तामी आणि तिचा तो प्रेमी आणि त्यांची ही क्राईमची कहाणी.